रवींद्र चव्हाण यांच्याकडे भाजप एक नवीन जबाबदारी देणार आहे असं कळतंय। रवींद्र चव्हाणांकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देणार असल्याची माहिती कळतेय। एकट्या भाजपचे 200 पेक्षा अधिक आमदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवलं जाईल। चंद्रशेखर बावनकुळे जे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत ते मंत्रिपदी त्यांची वर्णी लागू शकत असल्यामुळे त्यांच्या पदावरून पायउतार होतील आणि मग नवीन जबाबदारी आता कोणावर द्यायची तर भाजपकडून रवींद्र चव्हाणांवर ही जबाबदारी दिली जाणार आहे असं कळतंय। आणि जी कुठली पुढची विधानसभा असेल त्याच्यामध्ये मात्र एकट्या भाजपचे 200 आमदार निवडून आले पाहिजेत असं उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवलं जात आहे असंही कळतंय। भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ही आता रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिली जाणार आहे भाजपकडून असं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी चव्हाणांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय का आणि जे 200 आमदार निवडून आणण्याचं उद्दिष्ट आहे त्यांच्यासमोर या व्यतिरिक्त आणखी कुठल्या पक्षाने नवीन जबाबदारी कुठलं काम नवीन दिलेलं आहे? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर रवींद्र चव्हाण यांची लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कामगिरी पाहिली असेल तर कोकणात एकतर्फी विजय जो आहे तो महायुती आणि भाजपला मिळाला होता आणि याचं संपूर्ण श्रेय जातं ते रवींद्र चव्हाण यांच्याकडे। रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री होते, मात्र आता या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होत नसला तरी पक्षाने त्यांच्याकडे एक महत्वाची भूमिका जी आहे ती दिलेली आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती जी आहे ती लवकरच होऊ शकते, कारण भाजपला 2029 मध्ये एकटाच्या जीवावर जे आहे ते सरकार स्थापन करायचे। सर्वाधिक 200 आमदार जे आहेत ते निवडून आणायचे आहेत आणि संघटनात्मक दृष्ट्या बघितलं असेल तर भाजप प्रदेश अध्यक्ष ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, कारण संपूर्ण पक्षाची जबाबदारी जी आहे धुरा ती रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर येणार आहे आणि त्याचमुळे त्यांना मंत्रिपद न देता पक्षाची जबाबदारी जी आहे ती देण्यात येणार आहे। लवकरच अधिकृत घोषणा जी आहे ती होईल आणि रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष होतील। मात्र त्याआधी जर आपण पाहिलं गेलं तर रवींद्र चव्हाण हे संघाच्या अतिशय जवळचे आहेत। एक संघटनात्मक दृष्ट्या त्यांच्याकडे जी जबाबदारी आतापर्यंत देण्यात आली होती ती जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली आणि त्याचमुळे भाजपने आता एक महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्याचा निर्णय जो आहे तो घेतलाय। येत्या 8 दिवसात खऱ्या अर्थानं रवींद्र चव्हाण यांच्याकडे खरं ही जबाबदारी येऊ शकते, कारण भाजपचे नुकतेच प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे आता मंत्री होत आहेत आणि भाजपमध्ये एक प्रथा आहे, जे मंत्री असतात ते प्रदेशाध्यक्ष राहत नाहीत आणि याचमुळे आता प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती रवींद्र चव्हाण यांच्याकडे देण्यात येणार आहे आणि त्याचमुळे आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश नाही, मात्र समावेश नसला तरी त्यांच्याकडे एक महत्वपूर्ण प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी जी आहे ती देण्यात येणार आहे। रिद्धी जी, खरं तर सुशांत, इतर अनेक महत्वाचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे ज्यांच्याकडे हे पद दिलं जाऊ शकत होतं, मात्र तरीही रवींद्र चव्हाण हे नाव निवडण्यामागे नेमकं काय उद्देश असू शकतो, कुठली नेमकी वैशिष्ट्य त्यांची राजकीय वर्तुळात सांगता येतील? रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आहेत, सहकारी। ज्या वेळी पक्षाला गरज लागली त्यावेळी रवींद्र चव्हाण जे आहेत ते पक्षासाठी धावून आलेले आहेत। आपण पाहिलं असेल तर कोकण तसा बालेकिल्ला, ठाकरेंचा बालेकिल्ला असं समजलं जात होतं। सर्वाधिक आमदार जे आहेत ते ठाकरेंचे होते, खासदार देखील ठाकरेंचे होते कोकणात। मात्र त्याच रवींद्र चव्हाणांनी ज्यावेळी कोकणाची पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली त्यावेळी त्याने कोकण असेल, ठाणे असेल, पालघर असेल या ठिकाणी एकतर्फी झेंडा जो आहे तो भाजपचा फडकवलेला आहे। आपण पाहिलं असेल तर पालघरमध्ये जर बघायला गेलं तर बहुजन विकास आघाडीला धक्का देण्यामागे रवींद्र चव्हाण यांची महत्वाची भूमिका जी होती आणि त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचे 2 उमेदवार पाडत 2 भाजपचे उमेदवार जे आहेत ते निवडून आणलेत, एक स्नेहा दुबे असेल आणि राजन नाईक असतील। त्याचमुळे रवींद्र चव्हाण हे संघटनात्मक दृष्ट्या किती महत्वाचं आहे पक्षाला माहिती आहे। जर भाजपला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जर जिंकायचे असतील तर त्याची जबाबदारी जी आहे ती रवींद्र चव्हाण यांच्याकडे देणं अत्यंत योग्य होतं आणि याचमुळे कुठेतरी रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात। निश्चित सुशांत, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।